आता प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य आहे की जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खूप वर्षानंतर एकत्र आले तसं भविष्यात शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना मिठी मारतील. अशा अपेक्षा प्रताप सरनाईकांनी व्यक्त करणं चुकीचे असं मी म्हणणार नाही. परंतु ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहे, घडलेल्या आहे, घडवलेल्या आहे, ह्याही विसरता येणार नाही एवढंच सांगता येईल. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो, कायमस्वरूपी शत्रू नसतो असं म्हणणं. हे तर बरोबर आहे ना, हे तर बरोबर. आता आम्ही आणि काँग्रेस एकत्र जाऊ असं कधी कोणी विचार केला होता, पण गेलोच. त्याच्यामुळे मी परवा बोलतानाही सांगितलं की कधी काय होईल याचा भरोसा नसतो, त्यामुळं तेही समीकरण जुळू शकतं असं मी म्हणणार नाही. परंतु काही होऊ शकते एवढं मी म्हणू शकतो. दुसरं तुमचे मित्र आहेत पालकमंत्री संजय शिरसाट संभाजीनगरचे, ते काल शनी शिंगणापूरला शनी देवाच्या दर्शनाला गेले होते. तर त्या ठिकाणी ते म्हटले की संकटाची मालिका कमी हो अशी प्रार्थना केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याकडून काही चुका होतात किंवा घडतात, अशा वेळी आपण देवाला शरण गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. देव फक्त काम पडल्यावरच गेलेल्याला प्रसन्न होत नसतो एवढं मला माहिती आहे. देवाची दररोज मनोभावे भक्ती करावी लागते, काम असो नाही तर नसो. कामापुरतं देवाकडे गेल्यावर देव पण देवच असतो, लक्षात ठेवलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.